मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये फकीरबाबा सायलीला तू तुझ्या प्रेमाची कदर करतेस ना, मग रस्त्यावर काटे तर येणारच आणि जखमा तर होणारच ना असं बोलतो. आणि ते जर नाही केलं ना तर तू तुझ्या मंजिलपर्यंत कशी काय पोचणार आणि तुझ्यासाठी ते सोपं नाही असं सांगतो. तर तेव्हा सायली आपल्या हातामध्ये मंगळसूत्र घट्ट पकडते आणि माझ्यासाठी माझ्या सगळ्यात जवळचं नातं निभावणं कठीण होईल का, असं का म्हणत आहे तुम्ही बाबा, असं विचारते. तर तेव्हा फकीर बाबा, तुम्हारे हात में जो है ना ते फक्त काळे मणी नाहीत, जन्मजन्माचं बंधन आहे ते, याच्यामध्ये लई ताकद असते असं बोलतो. आणि ते तुम्ही आम्ही नाही तर त्या उपरवाल्याने बांधलेलं आहे असं सांगतो. आणि ते बंधन तोडायचं असतं ना तर त्याने बांधलं असतं का, फक्त थोडी श्रद्धा ठेव, ऊपरवाले का आशीर्वाद हमेशा तेरे साथ रहेगा आणि इतना याद रखना, रात के बाद सुबह तो आने से कोई नहीं रोक सकता, हा अंधार जाणार आणि उजाला येणार बेटा, असं म्हणून आशीर्वाद देऊन तिथून निघून जातो. तर त्यानंतर त्या दोघी आतमध्ये जातात आणि थोड्या वेळाने सायली डोकावून बाहेर बघते तर तिकडून मधुभाऊ घराकडे येत असतात आणि चक्क मधुभाऊंच्या मागे अर्जुन कार घेऊन येतो आणि कारमधून उतरून घराच्या दिशेने धावत मधुभाऊंच्या मागे येऊ लागतो. तर त्याला बघितल्यानंतर सायली खूपच आनंदित होते आणि तेव्हा सायली मधुभाऊंच्याकडे बघत असते आणि मागे अर्जुन येत असतो. तर सायलीला बघून तो तिथेच थांबतो आणि खूपच प्रेमाने कळवळून सायलीकडे बघू लागतो. आणि तेव्हा सायली सुद्धा मधुभाऊ समोर असून सुद्धा एकसारखी अर्जुनकडे बघण्यात हरवून गेलेली असते. आणि तेव्हा मधुभाऊ रागाला येऊ लागतात. तर त्या दोघांच्याकडे बघितल्यानंतर ते एकमेकांच्या नजरेत बुडून गेलेले असतात. तर तेव्हा मधुभाऊंनी अर्जुनकडे बघितल्यानंतर सायली आतमध्ये जाते. तर तेव्हा इकडे बाहेर मधुभाऊ अर्जुनला, तुला सांगितलेलं कळत नाही का, तुला ऐकूनच घ्यायचं नाही असं म्हणतात. आणि मला वाटत आहे की तुला सभ्य माणसाची भाषा कळत नाही म्हणूनच सांगत आहे, परत परत इथं येऊ नकोस, आम्हाला शांतपणे जगू दे बाबा, असं ओरडतात. तर तेव्हा अर्जुन, मधुभाऊ प्लीज ऐका माझं, मला तुमची केस लढू द्या असं म्हणू लागतो. तर तेव्हा मधुभाऊ त्यांचं काही न ऐकता घराच्या दिशेने चालू लागतात. तर तेव्हा अर्जुन, तो जोशी वकील आहे ना, तुमची केस हाताबाहेर घालवेल, मिसेस सायली आणि तुमची मला काळजी वाटते ना, म्हणून मी परत परत इकडं येतो, प्लीज माझं ऐका, मला तुमची केस लढू द्या, नाहीतर तुमचंच नुकसान होईल असं म्हणतो. तर तेव्हा मधुभाऊ, झालं तेवढं नुकसान पुरेसं आहे असं म्हणतात आणि घराच्या आतमध्ये येतात. तर तेव्हा सायली आडोशाला उभी असते. तर तेव्हा मधुभाऊ, माझ्या सायलीवरती तुझी सावलीसुद्धा पडायला नको आणि निघ इथून, असं म्हणून दरवाजा जोराने ढकलतात. तर तेव्हा अर्जुन तो दरवाजा परत उघडतो आणि सायलीकडे तिरकस नजरेने बघून हसू लागतो. तर तेव्हा सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. तर तेव्हा अर्जुन मधुभाऊंना, मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही, पण तो गमावलेला विश्वास मी परत मिळवीन मधुभाऊ, असं म्हणतो. आणि मी तुम्हाला ते प्रूव्ह करून दाखवेन की तुमच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर फक्त मीच आहे, असं बोलू लागतो. तर तेव्हा सायली आणि चैतन्य खूपच आनंदित होतात. तर तेव्हा अर्जुन, आज मी तुम्हाला वचन देतो मधुभाऊ, एक दिवस असा नक्की येईल ज्या दिवशी तुम्ही ही दार उघडाल आणि विश्वासाने तुमच्या मुलीचा हात माझ्या हातामध्ये द्याल, असं बोलतो आणि आपला हात पुढे करतो. तर तेव्हा कुसुमसुद्धा खूपच आनंदित झालेली असते. तर तेव्हा अर्जुन आपला हात परत मागे घेतो आणि तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या, असं मधुभाऊंना सांगतो. तर तेव्हा मधुभाऊ परत दरवाजा बंद करून टाकतात आणि सायलीकडे रागाने बघू लागतात आणि आतमध्ये निघून जातात. तर तेव्हा सायली बंद असलेल्या दरवाजाला आतमधून हात लावते आणि तेव्हा अर्जुनसुद्धा त्याच ठिकाणी बाहेरून दरवाजाला हात लावतो आणि तेव्हा त्याला सायलीच्या स्पर्शाची जाणीव होते आणि आतमध्ये सायलीला सुद्धा अर्जुनच्या स्पर्शाची जाणीव होते. आणि तेव्हा दोघांच्या सुद्धा डोळ्यामधून आनंदाश्रू येऊ लागतात आणि त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात. तर इकडे कल्पना तन्वीला आतमध्ये बोलावून घेते आणि तू कोर्टामध्ये गेली होतीस ना, मग एकटीच कशी काय परत आलीस, अर्जुन आणि चैतन्य नाही आले का, असं विचारते. तर तेव्हा तन्वी, नाही आले ते, असं सांगते. तर तेव्हा पूर्णा आजी, जाताना तो तिला सोबत घेऊन गेला नव्हता ना, मग येताना तिला तो साथ देणार आहे का, असं म्हणते. आणि माणुसकी विसरलेलाच आहे तो, त्याच्याकडून अपेक्षा करणंच कठीण आहे, असं बोलते.
तर तेव्हा तन्वी, पूर्णा आजी, जाऊ देत ना, मी अर्जुनचं मन समजू शकते. सध्या जरा डिस्टर्बच आहे तो, पण हळूहळू त्याला कळेल त्याची चूक काय आहे ते, असं म्हणून नाटक करू लागते आणि मी त्या दिवसाची वाट बघेन असं बोलते. तर तेव्हा कल्पना, तन्वी, तुझ्यामध्ये खूप संयम आहे बाळा आणि तुला यामध्ये यश नक्कीच मिळेल असं म्हणते. तर तेव्हा तन्वी, पण त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे ना असं म्हणते. आणि लहानपणापासून अर्जुन माझा सगळ्यात जवळचा मित्र होता. माझ्या बाजूने ती मैत्री अजूनसुद्धा तशीच आहे, पण मला आता अर्जुनला मानाने जवळ करून घ्यायचं आहे असं म्हणते. त्यासाठी मला तुमची मदत लागेल असं बोलते. म्हणजे अर्जुनच्या हॉबी काय आहेत, त्याला कुठला रंग आवडतो, त्याला कुठला पदार्थ खायला आवडतो, आता तो मला हे सगळं नाही सांगणार ना मामी, मग हे तुम्ही मला सांगा. म्हणजे मला त्याच्यासाठी एखादा पदार्थ करायचा असेल तर तो कुठला बनवू असं विचारते. तर तेव्हा कल्पना, या बाबतीमध्ये मी तुला नक्कीच मदत करू शकते असं म्हणते. आणि अर्जुनला आपलेच पदार्थ जास्त आवडतात आणि तो जेव्हा US ला होता ना, तेव्हा तो मला म्हणायचा की मला भेंड्याची भाजी आणि रव्याची खीर खायची आहे असं सांगते. तर तेव्हा पूर्णा आजी, आणि खोबरं घातलेली खीर असं म्हणते. आणि तुला सांगितलेलं आहे ना कल्पनाने की त्याला भेंडीची भाजी खूप आवडते असं बोलते. तर तेव्हा तन्वी, मस्त मेनू आहे हा, मग मी आजच बेत बनवते असं म्हणून आनंदित होते. आणि भेंडीची भाजी आणि खोबरं घातलेली रव्याची खीर असं म्हणते आणि त्या तिघेसुद्धा खुश होतात. तर इकडे सायली मधुभाऊंच्यासाठी जेवण घेऊन येते. तर तेव्हा मधुभाऊ, हे काय आहे, रव्याची खीर आज काय गोडधोड करायची गरज होती का? तो अर्जुन सुभेदार इथं येऊन वाटेल ते बरळून गेला, ते साजरं करत आहेस का तू असं विचारतात. तर त्यावर सायली, नाही मधुभाऊ, मी तर ही खीर दुपारीच नैवेद्य दाखवायला केलेली होती असं सांगते. तर तेव्हा कुसुम, आणि मधुभाऊ, अर्जुन तर आता येऊन गेला ना, आणि सायलीने जेव्हा खीर बनवली होती तेव्हा तिला कुठं माहिती होतं की तो इथं येणार आहे ते असं बोलते. तर तेव्हा मधुभाऊ, ते सांगायला काय ज्योतिषाची गरज लागते का, त्याने आपला पिच्छा कुठं सोडलेला आहे असं म्हणतात. तर तेव्हा कुसुम, जाऊ द्यात ना मधुभाऊ असं म्हणते. तर तेव्हा सायली, मधुभाऊ, तुम्हाला सुद्धा रव्याची खीर आवडते ना, मग मला चाखून सांगा कशी झाली आहे ते असं विचारते. तर तेव्हा मधुभाऊ, माझ्या तर तोंडची चव गेलेली आहे, कुठला सुद्धा पदार्थ खाल्ला तरीसुद्धा कडूच लागतो तो असं बोलतात. आणि यापुढे तो अर्जुन सुभेदार कुठला सुद्धा पदार्थ मला गोड लागू देणार नाही, एवढं मात्र नक्की आहे असं बोलतात. तर तेव्हा सायली आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा मधुभाऊ स्वतःला सायलीसाठी योग्य जोडीदार सिद्ध करणार आहे असंच म्हणाला ना तो, आणि त्या खोटारड्याला प्रयत्न करू देत, युग जरी लोटली ना तरीसुद्धा मी मात्र बदलणार नाही, एवढं मात्र नक्की आहे असं बोलतात. तर इकडे तन्वी विमलला, मी भेंडी चिरून घेते, मला रव्याची बरणी काढून द्या असं म्हणते. तर तेव्हा विमल, आणि खोबरंसुद्धा लागेल ना असं विचारते. तर तेव्हा तन्वी, हो ते सुद्धा लागणार आहे असं म्हणते. तर त्यानंतर पुन्हा आजी तन्वीला, तुला जे काही लागेल ना ते विमल देईल तुला काढून, आणि तुला जमेल तेवढंच कर असं म्हणते. तर तेव्हा तन्वी, मला तुमच्यासारखा स्पीडने स्वयंपाक नाही करता येणार आणि चवीची तर खात्रीच नाही, पण मला अर्जुनसाठी खरंच खूप मनापासून स्वयंपाक करायचा आहे असं म्हणते. तर तेव्हा पूर्णा आजी, मग झालं तर, आणि हीच तुझी इच्छा, चव बनवून तुझ्या स्वयंपाकामध्ये उतरेल असं सांगते. तर तेव्हा कल्पना तन्वीला, तुला घरची कामं जमत नाहीत हे तू जे काही प्रामाणिकपणाने कबूल केलेलं आहेस ना, मला तर याचंच कौतुक वाटत आहे, आणि तुला शिकण्याची इच्छा आहे ना, हेच खूप आहे असं बोलू लागते. तर तेव्हा तन्वी मनातल्या मनामध्ये ती इच्छा असल्याची ॲक्टिंग तर करावीच लागणार आहे ना मला, त्याशिवाय तुमच्या डोक्यामध्ये माझं अर्जुनसोबत लग्न लावून देण्याची कल्पना कशी काय येणार असं बोलत असते. तर तेव्हा पूर्णा आजी कल्पनाला, तन्वीला ओळखण्यात आपण खरंच चूक केली असं हळू आवाजात बोलते, आणि तिच्या डोळ्यामध्ये अर्जुनबद्दलचं प्रेम आपल्याला कळत होतं तरीसुद्धा आपण असं म्हणत असते. तर तेव्हा कल्पना, तरीसुद्धा आपण त्या मुलीच्या खोट्या प्रेमाला बोललो आणि वाहवत गेलो असं म्हणते. तर तेव्हा पुन्हा आजी, आता ते सगळं काही संपलेलं आहे,
आणि आता आपलं घर चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये नाही याचा आनंद मान असं म्हणते आणि तन्वीकडे बघून आनंदित होऊ लागते. तर इकडे जोशी वकील महिपत आणि साक्षीला मी मिळवलेल्या डॉक्युमेंट्समुळे त्यांनी त्यांची कमाल दाखवली का नाही असं म्हणतो आणि त्या अर्जुन सुभेदारचं नाक कापायचं होतं हेच माझं स्वप्न होतं. आता त्याची मान अशी खाली जाईल की तुम्हाला असं म्हणत असतो. त्यावर महिपत अरे जोशा अगोदर तुझा पाय खाली घे असं म्हणतो आणि काही स्वप्न रात्रीच्या झोपेत बघायला बाकी ठेव आणि ती स्वप्न पूर्ण होतील असं समजून उडू नकोस. तो अर्जुन सुभेदार आहे ना त्या बाहुलीसारखा आहे ज्याला अशी बुक्की मारली की ती पडते आणि परत उभी राहते असं सांगतो आणि त्याला कितीसुद्धा आडवा केला ना की तो असा उभा राहतो असं म्हणत असतो. तर तेव्हा साक्षी करेक्ट आहे, कोर्टात तुम्ही मला क्रॉस एक्झामिन केलं नाही तिथेच त्याच्या लक्षात आलेलं असणार आहे की काहीतरी गडबड नक्कीच आहे असं म्हणते आणि त्यामुळे अर्जुन सुभेदारला अंडर एस्टिमेट करून अजिबात नाही चालणार असं म्हणते. तर तेव्हा महिपत जोशा कोर्टाच्या बाहेर तू जे काही बोललेला आहेस ना त्या तोंडाच्या वाफा आहेत असं समजून विसरून जाऊ नकोस. तो अर्जुन सुभेदार जे काही बोलतो ना ते सगळं करतो असं म्हणतो. तर तेव्हा साक्षी पण यावेळी माझा त्या केससोबत काहीसुद्धा संबंध नाही त्यामुळे तो अर्जुन सुभेदार माझं काहीसुद्धा वाकडं करू शकणार नाही असं म्हणते. तर तेव्हा महिपत बाबडी आहे माझी पोरगी, तिला कळत नाही काय करायचं आहे ते, पण ते तसंच व्हायला पाहिजे नाहीतर तुझं नरडच दाबीन मी की तुला कळणारच नाही की आपण कधी मेलो ते असं म्हणून टाकतो आणि दाबीन मी नरड असं म्हणतो. तर तेव्हा साक्षी अण्णा तुमचं काय चाललेलं आहे त्यांच्यामुळेच वाचलेलो आहे ना आपण आणि तुम्ही त्यांनाच काय घाबरवत आहे असं बोलते आणि सेन्स ऑफ ह्युमर असं म्हणते आणि आमच्या अण्णांचा सेन्स ऑफ ह्युमरच असा आहे जाऊ देत असं बोलू लागते. तर तेव्हा महिपत जोरजोराने हसू लागतो आणि जोशी वकिलाला हस ना जरा का हसायचे सुद्धा पैसे घेतोस तू असं म्हणतो. तर दुसरीकडे तन्वी सगळ्यांना जेवायला वाढत असते. तर तेव्हा कल्पना तिथं येते आणि विमलला सगळं झालेलं आहे ना का अजून काही राहिलं आहे असं ओरडून विचारते. तर तेव्हा तन्वी कल्पनाला सगळं काही झालेलं आहे आणि मी इथं आहे ना तू बस असं म्हणते. तर तेव्हा कल्पना त्याच्यापेक्षा तू बस असं म्हणते आणि लहान मुलांनी अगोदर जेवायचं असतं असं म्हणते. तर तेव्हा तन्वी अजिबात नाही असं म्हणते आणि तुम्ही सगळे जेवल्याशिवाय मला जेवण्याची इच्छाच होणार नाही असं बोलते आणि प्लीज बस असं म्हणू लागते. तर तेव्हा अस्मिता कल्पनाला तन्वी एवढं म्हणत आहे ना तर मग बस की आमच्यासोबत जेवायला असं म्हणते. तर तेव्हा पूर्णा आजीसुद्धा बस असं तिला म्हणते. तर तेव्हा कल्पना खाली बसते. इतक्यात अर्जुन आणि चैतन्य तिथं येतात. तर तेव्हा तन्वी त्याला बघितल्यानंतर मोठ्याने ती भेंड्याची भाजी झाली आहे ना विमल लवकर घेऊन ये आणि मला अर्जुनचं ताट वाढायचं आहे ना असं म्हणते. तर तेव्हा विमल भेंड्याची भाजी घेऊन येते. तर तेव्हा अर्जुन डोक्यालाच हात लावतो. तर इकडे सायली अर्जुनसाठी केलेली खीर चाखून बघते आणि मनातून खूपच खुश होते. तर तेव्हा कुसुम तिथं येते आणि तिला खीर खात असलेलं बघून काय झालं जेवायलाच बस ना आणि खीर काय खात आहेस नुसती ते सुद्धा उभ्याने असं म्हणते आणि काय आहे हे एक एक खुळच असतं तुझं बस तुम्ही वाढते तुला असं म्हणते. तर तेव्हा सायली मी आता फक्त खीरच खाणार आहे असं सांगते आणि परत खीर खाऊ लागते आणि कुसुमताई या खीरीमध्ये जसा गोडवा आहे ना तसाच गोडवा आता आयुष्यामध्ये यायला हवा असं बोलते. तर तेव्हा कुसुम वेड्यासारखी तिच्याकडे बघू लागते. तर तेव्हा सायलीला ज्यावेळेस अर्जुन म्हणालेला असतो मी हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवीन की मी तुमच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे असं बोललेलं असतं आणि त्यानंतर आज मी तुम्हाला वचन देतो मधुभाऊ एक दिवस असा नक्कीच येईल की तुम्ही हे दार उघडाल आणि विश्वासाने तुमच्या मुलीचा हात माझ्या हातामध्ये द्याल असं बोललेलं असतं. तर तो क्षणसुद्धा आठवतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता माझ्यासाठी फक्त मधुभाऊ इम्पॉर्टंट आहेत आणि तूच सांगितलेलं होतंस ना मला की मिसेस सायलींच्या मनापर्यंतचा जो रस्ता आहे ना त्यावर मधुभाऊ अशी तलवार घेऊन उभे आहेत. तीच तलवार आता मला त्यांच्या हातामधून काढायची आहे आणि त्याच तलवारीच्या जागी प्रेमाचा आणि शांतीचा झेंडा बघायचा आहे मला असं चैतन्याला आनंदाने सांगत असतो. तर इकडे मधुभाऊ आजारी पडलेले असतात आणि सायली
सायलीला मी डॉक्टरांच्याकडे येणार नाही असं बोलत असतात. तर तेव्हा ते सर्व कळाल्यानंतर अर्जुन तिथं येतो आणि बाहेर उभा राहून माईकवरती जोरजोराने पुकारू लागतो आणि फ्री मेडिकल कॅम्प असं ओरडत असतो आणि वयस्कर हट्टी पेशंट ज्यांना ताप आलेला आहे ते इथे फ्री कन्सल्टेशन घेऊ शकतात असं म्हणत असतो. तर तेव्हा ते दोघे ब्रदर आतमध्ये जातात आणि मधुभाऊंना खेचत बाहेर घेऊन येतात. तर ते बघितल्यानंतर सायली खूपच आनंदित होते आणि हसत अर्जुनकडे बघू लागते. तर तेव्हा अर्जुन, तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघण्यासाठीच मी वाटेल ते करायला तयार आहे, बास फक्त तुम्ही अशाच हसत राहा असं मनातल्या मनात बोलतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.